स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। महाराष्ट्राचं दैवत असलेले दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा छळ करणारा क्रूर कर्मा औरंगजेबाचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात थडगा आहे। या थडग्याच्या बांधकामावर हजरत औरंगजेब नावानं बोर्ड लावला। या क्रूर कर्मा औरंगजेबाच्या थडग्यावर राजकीय नेते व मुस्लिम समाजाचे लोक गलब, चादर आणि फुलांच्या माळा चढवून त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन नमाज पठण करतात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गॅजेटमध्ये क्रूर कर्मा औरंगजेबाच्या पडद्याभोवती जेवढं बांधकाम आहे त्यापेक्षा जास्त बांधकाम या ठिकाणी नव्याने करण्यात आलंय। हे बांधकाम काढण्यात यावं याकरता सांगलीचे आज हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे व माजी नगरसेविका स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी राजीव जाधव, प्रसाद रिसोडे, संजय जाधव, पृथ्वीराज भैया पवार मोठ्या संख्येने हिंदुत्व कार्यकर्ते उपस्थित होते। सांगलीमध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू एकताच्या वतीनं माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। खरं म्हणजे आज आम्ही संभाजीनगर या ठिकाणी जाणार होतो आणि औरंगजेबाच्या थडग्याच्या समोर आम्ही आंदोलन करणार होतो, परंतु आज आम्हाला जिल्हाबंदी केलेली आहे, त्यामुळं आज आम्ही याच ठिकाणी आंदोलन करतो आहोत। आज आपण बघितलं तर तारखेनुसार छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे। तर ज्या छत्रपती संभाजी महाराजां म्हणजे आमचं त्यागाचं स्वरूप आहे, ते म्हणजे धर्मनिष्ठ आणि त्याचप्रमाणे राष्ट्रभक्त आहेत की ज्यांच्यावर त्यांचा मृत्यू हाल करून हे औरंगजेबाने केलेला आहे। आज छावा चित्रपट येतोय, संपूर्ण देश रडतोय, त्यांच्या अश्रू आम्ही वाया जाऊ देणार नाही। त्या औरंगजेबाचं थडगं इथून उकळून काढून समुद्रात फेकावं अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे। औरंगजेब हा आतंकवादी होता, क्रूर कर्मा होता। हिंदूंची देवळं ज्यांनी फोडली, हिंदूंच्या मूर्त्या ज्यांनी फोडल्या, महिलांच्यावर अनेक महिलांच्यावर बलात्कार घडले, तर असा जो शासक होता, क्रूर शासक होता, तर त्या शासकाची एक निशाणी देखील आमच्या या परम पवित्र महाराष्ट्रामध्ये आम्ही ठेवू देणार नाही। त्याचं जे थडगा आहे ते काढून समुद्रात फेकून द्यावं अशी आज आम्ही मागणी केलेली आहे। जरी ASIच्या अंतर्गत जरी ही खबर असली तरी देखील आज देशामध्ये हिंदुत्ववादी केंद्र सरकार आहे, राज्य सरकार हिंदुत्ववादी आहे, त्यामुळे आम्हाला खात्री आहे नक्कीच ज्या पद्धतीनं अफजल खानचं तडगं इथून उकडून काढून फेकण्यात आलं आणि अतिक्रमण काढण्यात आलं, त्याच पद्धतीनं इथलं अतिक्रमण निघेल आणि या मातीमध्ये त्याला जसं गाठलं त्याचं प्रतीक म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी ते काढून आम्ही त्याला समुद्रात फेकून देऊ असं या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे। आज बलिदानाच्या दिवशी संभाजी महाराजांच्या हे आंदोलन आज आम्ही उभा केलेलं आहे। औरंगजेबाचं जे राज्यामध्ये ठिकठिकाणी उदात्तीकरण चालू आहे, सभागृहामध्ये सुद्धा अबू आझमी सारखी औलाद त्या ठिकाणी त्याचं उदात्तीकरण करते आहे। त्याचबरोबर असुद्दीन ओवैसी सारखी औलाद औरंगजेबाच्या खडग्यावर जाऊन गलब चढवून त्या ठिकाणी नतमस्तक होते आहे। या सगळ्या गोष्टी या शिवभक्तांना संताप आणणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या ताबडतोब थांबल्या पाहिजेत। अनेक हिंदुत्ववादी नेते औरंगजेबची कबर उकडून टाकून द्या अशा पद्धतीची मागणी करतायत। सरकार म्हणतंय की आमच्या हातामध्ये हे नाही, हे पुरातत्व विभागाच्या हातामध्ये आहे। राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे, हिंदुत्ववादी मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत, देशाचे पंतप्रधान हिंदुत्ववादी आहेत नरेंद्रभाई मोदी, आणि त्यांच्या अधिकारामध्ये हे पुरातत्व खातं आहे। या अधिकाराचा वापर करून हे क्रूरकर्मा कपटी औरंगजेबाचं थडगं उपटून काढून अरबी समुद्रामध्ये फेकून द्यावं आणि त्याचा उदो थांबावा अशी मागणी आज या ठिकाणी आम्ही करण्यासाठी आलेलो आहोत। या आंदोलनाची दखल घेऊन हिंदुत्ववादी आमदारांनी सभागृहाचं कामकाज बंद पाडलं पाहिजे, सभागृहाला डोक्यावर घेतलं पाहिजे आणि हीच वेळ आहे औरंगजेबाच्या थडग्यावर घाव घालण्याची आहे आणि तो घाव घालण्यासाठी हिंदू एकता आंदोलन रस्त्यावर उतरलेले आहे आणि त्याची दखल सरकार घेईल याची आम्हाला खात्री आहे।